बघूया कसं बनते। मी तर लई एक्साइटेड आहे मित्रांनो बनायला। मित्रांनो गुलाबजाम बघू शकता तुम्ही। ज्या चॅलेंज बद्दल आपण बोलत होतो तो टाइम आलेला आहे। बायकोवर तेवढं प्रेम करा बाई, सोपं काम तिला द्या आणि अवघड काम तुम्ही घ्या माणसांनो, कळलं का? आणि केसर आणि इलायचीचा काय वास येतो माहिती? ओहो एक नंबर। मेरी स्ट्रॅटेजी में उसको बताय का नाही? अजिबात कमेंट करू नका, अजिबात कमेंट करू नका प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला। दिसलं तुम्हाला बघा असं आहे, मालकाला शेवटी करत लागतं। कसं मालकाशिवाय दुसरं कोण करत नाही हो, मालकालाच काळजी असते आपल्या हॉटेलाची। परीक्षा जवळ आल्याने आता अभ्यास करत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज तुमचं तुमच्या वहिनीच्या चॅनल्स मध्ये। वहिनीचं चॅनल कुणाचे कमेंट मध्ये सांगा। तर आज आहे आमचं एक स्पेशल सेलिब्रेशन आणि त्या स्पेशल सेलिब्रेशन साठी खास मेनू आहे गुलाबजामुन आणि ते बनवणार आहे तुमचा शेफ दादा, सॉरी तुमचा अभिदादा। काय होतं नक्की? तुमचा शेफ अभिदादा। अभिदादा चालू करूया, कशाला टाइम वेस्ट करायचा। जर तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघितला असेल तर लाईक करा, आत्ताच कमेंट करा, सबस्क्राइब करा, लगेच आमचा व्हिडिओ छानच होणार आहे। चालू करूया तर म्हटलं हे येते कोण आला? आता युट्यूबला व्हिडिओ बघणार आहे, कसा करायचा आम्ही ते युट्यूबला बघतो आणि तुम्ही आमचा बघा व्हिडिओ। पण हिपोक्रेसी नाही, क्रोनॉलॉजी बघताय, क्रोनॉलॉजी। इन्ग्रेडियंट सांगणार आहेत मालक। खूप सोपा इन्ग्रेडियंट्स आहे। एक आहे फिक्स, हे किट आम्ही कुठून आणलंय? डीमार्टला गेलो, आजच्या ब्लॉगमध्ये वगैरे आधी एक ब्लॉग आहे तो इथं बघा, तिथून आम्ही आणायचं, जास्त काय लागत नाही। हे घ्यायचं, हे टाकायचं किंवा बाउल टाकायचं आणि आपली गडी घेतली आणि दूध आहे, दुधाचं कणिक कसं म्हणतो, कणिक म्हणते तुम्हाला कसं तसं शिकून देते, तसं मळायचं मस्तपैकी झालं। सिंपल अँड कूल बनले गुलाबजाम। गुलाबजाम फक्त एक निमित्त आहे मित्रांनो। तर आम्ही गुलाबजाम तर बनवणारच आहे, पण त्यासोबत असणार आहे चॅलेंजेस, कारण आज मला तुमच्या भावाला हरवायची इच्छा झाली। ती हरू शकणार नाही। चॅलेंज काय हे बघण्यासाठी शेवटपर्यंत थांबा, मजा येणार तुम्हाला। नीट करा, पगार पाहिजे असेल तर नीट करणार। आता मला पगार पाहिजेच। पगार पाहिजे असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलं तर पगार देऊ शकतो, नाहीतर मी पगार नाही देऊ शकत तिला। मला वाटतं का तुमची वहिनी अशी भुकेली राहायला पाहिजे? बिन पगारी फुल कामगारी चालू आहे माझी। सोपी प्रोसेस मी ऋषालीला करायला देतो, अवघड खूप इम्पॉर्टंट आहे मी करणार आहे। त्यामुळे कसं बायकोवर तेवढं प्रेम करा बाई, सोपं काम तिला द्या आणि अवघड काम तुम्ही घ्या माणसांनो, कळलं का? असं प्रेम पाहिजे। बघू शकता हे असं पीठ आहे आणि ही अशी तुमची वहिनी आहे आणि हे दूध आहे आणि आता ह्याला मिक्सअप करायचंय। मिक्सअप सुक सुक अरे दूध घे ना, नुसतं करायचं। आम्ही शुअर नाहीये त्यामुळे आम्ही थोडंसंच घेतलंय। येस, जरी चांगलं हो वाईट हो तुम्ही आमच्या सोबत राहा, कसं होतं हे बघायला। बरोबर आहे, आणि मला माहिती आहे की माझी बायको चांगलंच करणार आहे। बघा असं दूध घ्यायचं असतं, असं बिन पगारी कामगारांसाठी असं कमीत कमी प्रोत्साहन द्यावं लागतं। बरोबर छे मित्रांनो, आम्ही पुन्हा आलेलो आहोत आणि तुमचे दादा खूप दमले। येस, जरा कष्ट लय येत ना, माझी बायको एवढं कष्ट करते तर मला दमल्यागत वाटतं। ते दमलेत पण याचा जरा कष्ट आहे, जरा वेळ लागला याला। काय करू, कसं मळायला जरा वेळ लागतो, त्यात दरारे खूप असतात आणि युट्यूब फिल्टर मध्ये दरारे लपवले जाते। येस, त्यांचे दरारे दिसत नाहीयेत, आमच्या कणकात सगळं दरारे काय आहेत? त्यात ते दूध टाका, जर तुमच्या चेहऱ्यावर पण दरारे असतील तर फिल्टर लावा। जर तुम्हाला स्किन केअर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा, आपण ह्या चेहऱ्यावरती ट्राय करूया। अजिबात कमेंट करू नका, अजिबात कमेंट करू नका प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला। तुम्ही बघू शकता हे आमचं कणिक आहे यार, फुल दरारेवाला आहे। असं वाटतंय की कुठलं तरी क्रिकेट टेस्ट पिच आहे, पण ते राऊंड करताना जातात दरारे। मित्रांनो हे बघा, मालकाला शेवटी करत लागतं। कसं मालकाशिवाय दुसरं कोण करत नाही हो, मालकालाच काळजी असते आपल्या हॉटेलाची। या बॉडीचा यूज करते मी, बाकी काही नाहीये। मेरे शक्तियों का गलत इस्तेमाल हो रहा है माँ। तर मित्रांनो आमची कणिक मळून झालेली आहे आणि यात आता ते 10 मिनिटासाठी ठेवायचंय। तोपर्यंत आपण काय करणार आहे हे बघताय का मित्रांनो? परीक्षा जवळ आल्याने आता अभ्यास करत म्हणजे हिला तहानवर वीर खांदायची। खांद्याला पण मी माणूस ठेवलाय। आम्ही आलोय आता चाचणीवरती। नॉर्मल लोकांचा भाई कपड्याचा झाराचा ब्रँड असतो, आमच्याकडे केसरचा ब्रँड आहे, झाराचा आहे बघा। नाद नाही करायचा भाई। नाद करते काय?
तर मित्रांनो आता आपण करतोय चाचणी. आपण करतोय चाचणीमध्ये आपण टाकणार आहे साखर टाकायची किती म्हणजे एक्झॅक्ट सांगायचं झालं तर 600 ग्राम लिहिलंय. आमच्याकडे काही मोजलेलं नाही. आम्ही करतो रेसिपी अंदाजे. येस ह्याच्यात आहे तर त्याप्रमाणे बघूया कशी करतात चाचणी. घरी करताना तुम्ही नॉर्मल 2 वाट्या 2.5 वाट्या बसवायचं. एवढी शुगर टाकल्यावर गुलाबजाम होईल की नाही माहित नाही. डायबिटीज नक्की होणार रे. असं नाही. आम्ही खूप ग्रो झालो. आम्ही आता ग्लासने टाकतो. येस आता आम्ही ओतलं आहे पाणी आणि हे सगळं आमचं ट्रायल एरर जो होगा देखा जाएगा. जर तुमच्याकडे केसर आणि पिस्ता असेल ह्याला पिस्ता बोलतात. पिस्ता नाहीये ते पिस्ता बोलतात. काय रे इलायची असेल तर इलायची टाका. आणि नसेल तर बाहेरनं घेऊन आणि मग टाका. नाही स्किप करू शकता. जबरदस्ती नवऱ्यांना पाठवू नका आणायला. थोडस चेचून टाकतोय जेणेकरून फ्लेवर जास्त यावा. अवघड काम हे करतो. सगळे अवघड काम बाई मी करतो या घरात. तर आता ह्यात घेतलेला आहे मी इलायचीच्या बिया आहेत त्याच्यात आणि त्याच्या पाकळ्या आम्ही टाकल्या. त्या पाकळ्या खूप महागात असतात. मला असं कळालं आता माझ्या बायकोने सांगितलं. मला माहित नव्हतं. आता मी चेचतो त्याला आणि ह्या बिया घेऊन आपण ह्यात टाकायच्या असतात. बरोबर ना. सगळं माहिती मला. मी बोललो तुम्हाला माझा शेफ खूप मस्त आहे. माझा शेफ खूप मस्त आहे. माझं कुकिंग खराब आहे. शेफ मस्त आहे माझा. माझा शेफ हे का माझा शेफ. केसर पण ऑप्शनल आहे. आमच्या घरी आहे. हायटीतला नवरा मास बोलते मास. तुम्ही आता पण सगळ्या टाकू शकता. आम्ही 2-3 काड्या उकळताना टाकणार आहे. थोडस उकळून झाल्यानंतर टाकणार आहे. हाय फ्लेम वरती उकळायचं आपल्याला. हाय फ्लेम बापरे मोठा गॅस नाही बोलली. हाय फ्लेम बोलली. मोलाचा वाटा मगाशी ऐकलं ना. माझी मराठीच विसरली. मित्रांनो आमची साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि केसर आणि इलायचीचा काय वास येतो माहिती. ओहो एक नंबर मस्त बनणार असं वाटतं मला. बघूया कसं बनते. मी तर लई एक्साइटेड आहे मित्रांनो बनायला. तुम्ही एक्साइटेड आहे बघायला तेवढं आम्ही पण एक्साइटेड आहे बघायला. एंड रिझल्ट क्या होणे वाला है. पाकासारखा थोडा थोडा कलर तर यायला लागलाय आता बरं का. आम्ही पण होप्समध्ये व्हायला तर लागलंय बहुतेक. आणि तुम्हाला जर कोणत्या सोप्या रेसिपीज माहित असतील तर आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आम्ही त्या ट्राय करू तुमच्यासाठी. सांगा पण सोप्या सांगा प्लीज. शेफ आमचा दमतो. बरोबर आहे. शेफला लय पाठीमागे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. ज्या चॅलेंज बद्दल आपण बोलत होतो तो टाइम आलेला आहे. आपल्याला आता गोल बनवायचे आणि आमच्या दोघांमध्ये जो परफेक्ट गोल बनवल आणि ते गोल सांगणार कोण आहे. आमची मदर. तिला दाखवणार नाही आम्ही कोणतं गोल कोणाचं काय आहे. तर जो परफेक्ट गोल बनवल तो जिंकला आणि दुसरा त्याला देणार पनिशमेंट. तर बघूया आपण. डिफिकल्ट पनिशमेंट. येस. आणि तुम्हाला पहिला गोल दाखवतो मी केलेला. खूप चांगला देखो फिल्टर थोड़ा सा क्रैक है बट आई गेस उतना चलता है. पहली बार आयुष्य में किया है. इतना स्मूथ किसी का हो सकता है क्या. मेरी स्ट्रैटेजी में उसको पता है का नहीं. A few moments later. तर मित्रांनो झालेले आहेत गोळा करून. याशी का करती काय. कारण मी खूप कॉन्फिडंट आहे. तुम्ही सांगा. इकडचे जरा माझे आहेत आणि इकडचे वाले तिचे आहेत. मम्मीला माहित नाही ऍक्च्युली कोणते आहेत. मम्मीला बोलवतो आणि ठरवूया कोणते. मदर इंडिया कुठले चांगले वाटतात सांग. हे की हे वाले ना. असं बोलायचं नाहीये. हे वाले चांगले वाटतात ना. हे वाले इकडचे. नाही हे एक नंबर झाले. एकदम परफेक्ट व्यवस्थित. ही साईड चूज केली जी की माझी आहे म्हणजे मी जिंकलेली आहे. मित्रांनो तुम्ही सांगा भाई मी कोणाच चांगले आहे. मला तर मला चांगलं वाटतं अशा प्रकारे. इकडचं कारण आता सगळ्यात तुम्ही सांगा कमेंट करून. पनिशमेंट जी की खूप डिफिकल्ट असणार आहे पण ती इतक्या लवकर देण्यात मजा नाहीये. देऊन टाक ना आता संपून टाक ना विषय. नाही आधी थोडं काम करून घेऊया कारण हे तळायचे पण आहेत ना. भेटूया तळताना. आपण आलेलो आहोत मित्रांनो तळण्याच्या इथे.
अजून आमच्याकडे परत श्रीमंती आली आहे. आम्ही तुपात तळणार आहे गुलाबजामुन. तर आता तूप मंद आचेवरती आम्ही गरम केलेला आहे. मंद आचेवर बापरे. फुल आम्ही आता कुकिंग चॅनल पण चालू करणार. आईला मला असं थोड्या वेळासाठी कळालंच नाही. बारीक गॅसवरती तूप गरम करून घ्यायचं आणि जास्त कडकडीत नाही करायचं, कारण मग ते बाहेरचं जास्त करपतं ना, आतमध्ये ते भाजलंच जात नाही. आणि त्यानंतर नवऱ्या झाल्यावर असं ताट द्यायचं आणि त्यातनं उचलून एक एक नीट टाकायचं, कारण दोन एक पकडलं तर हात दुखतात. आणि पाक आमचा मगाशी जो तुम्ही बघितला असेल झाला होता. चाचणी इसकी दी चाचणी. हा तुम्ही बघू शकता, काही गैर अर्थ घेऊ नका. हा पाक आहे. केसरमुळे त्याला येलोइश कलर. हा डायरेक्ट खाऊ नका, डायरेक्ट खाऊ नका. पाकात टाका. येस बुडतो दिसतो तुम्हाला बघा कसं आहे ना. तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे आणि आमच्याकडे आता डिझर्ट आहे मस्त पैकी. आम्ही अजून टेस्ट केलं नाहीये, फक्त ठरवलं मी जेवण ते खाण्यासाठी. आणि आमचे चेहरे करा, कारण गुलाबजाम बनवताना आम्हाला वाजलं तर रात्रीचे 12. येस बराच वेळ झाला, मला खूप वेळ लागला, खूप मी टाइम इन्व्हेस्ट केला. त्यामुळे प्लीज चांगला रिस्पॉन्स द्या प्लीज. आणि पनिशमेंट विसरला नसला तर आता पनिशमेंट सांग. सो त्यांना काय करायचं आता, पनिशमेंट इज जस्ट लाईक अ चॅलेंज टाइप आहे. त्याला स्वतःला हुशार बोलतो. सो त्यांना काय करायचं, डोळे झाकून असे 10 राऊंड मारायचे आणि परत डायरेक्ट मला गुलाबजाम चालायचा. तशी तर ही पनिशमेंट माझ्यासाठी पण वाटते मला की गुलाबजाम तोंडात गेला तर बरं आहे, पण गुलाबजाम जातोय कुठे नक्की. मजा आहे का मेरे तो, मला तर वाटते सांडावच खाली. मित्रांनो गुलाबजाम बघू शकता तुम्ही. आणि मी जेवलोय जर आता गोल फिरल्या ते गुलाबजामच्या ऐवजी काहीतरी वेगळं यायला नको बाहेर, म्हणजे बरं. सो आता 10 फेऱ्या मारायच्या त्यांना. टेस्ट करा सुधरा ना. आई सप्पा असले बेस्ट गुलाबजाम झालेत ना, एक नंबर. म्हणजे पहिल्यांदा गेले आणि लय भारी मजा आली. झाला रेसिपी बनवून झाली. मम्मी पण खाते, ऋषाली पण खाते आणि आता मी पण खातो. येस सुंदर झालं, प्रॉपर टेस्ट. मजा आली बाई. तुम्हाला मजा आली काय व्हिडिओ बघून ते सांगा कमेंट मध्ये, आणि घरी नक्की ट्राय करा. आता शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहितीये काय करायचंय. गुलाबजाम झाली विसरली आपला मेन कॉन्टॅक्ट. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.